नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता सावीने जो काही प्लॅन केलेला आहे, म्हणजे ते पेपर तर जाळलेले आहेत आणि त्याचं बॅकअप स्वतःकडे आहे असं रुद्रला सांगत असते. रुद्र म्हणतो, काय बोलतेस तू सावी हे सगळं? तेव्हा सावी म्हणते, अरे रुद्र नको काळजी करू, तुला माहितीये का ते पेपर जे जळालेले आहेत ना त्याचा बॅकअप आहे, फक्त आपल्याला घरी जावं लागेल, घरी हार्ड ड्राईव्ह आहे आणि ती चेक करावी लागेल. एकदा का हार्ड ड्राईव्ह चेक केली आणि बॅकअप मिळालं की काम संपलं. तेव्हा रुद्र म्हणतो, काय सांगतेस तू हे सगळं? यू आर ग्रेट, यू आर सर्वायव्हर असं म्हणत, आय लव्ह यू म्हणत रुद्रने सावीला चक्क मिठी मारलेली आहे. तेव्हा गिरीजाचा चेहरा खरंच खूप पडलेला असतो, तिला खूप वाईट वाटतं. त्याच वेळी श्रीमंत सुद्धा पाहत असतो. पण सगळ्यांसाठी आता महत्वाची गोष्ट ही असते की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टीतून आता महत्वाची गोष्ट ही घडलेली आहे की एनजीओचं जे काय बॅकअप आहे, जे काय डॉक्युमेंट्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या असतात. रुद्र खुश झालेला असतो. सावी म्हणते की आपल्याला त्यासाठी घरी जावं लागेल. इकडे नागेश्वर आता फोनवरती विचारत असतो की काय झालं नक्की, कशाबद्दल, म्हणजे चिरंजीव काय झालंय? तेव्हा रुद्र म्हणत असतो की काळजी करू नका आबासाहेब, मी घरी येतोय, घरी आल्यानंतर तुमच्याशी बोलून घेतो असं आता रुद्रने सांगितलेलं असतं. तेव्हा नागेश्वर आता विचार करत असतो की नक्की काय झालेलं आहे. इकडे नागेश्वरला प्रश्न पडलेला असतो, पण नागेश्वरला एक गोष्ट कानावर पडलेली आहे आणि ती म्हणजे आय लव्ह यू सावी. हे ऐकल्यानंतर नागेश्वर म्हणत असतो, म्हणजे सावीने नक्कीच काहीतरी आता मोठा राडा केलेला दिसतोय, कारण चिरंजीव सावीला चक्क आय लव्ह यू म्हणाले. नागेश्वरला या गोष्टीचं खरं तर टेन्शन म्हणण्यापेक्षा ना नवल वाटत असतं. आता इकडे सावी आणि रुद्र सावीला म्हणतो की चल सावी आपण निघूया असं म्हणत रुद्र सावीला घेऊन निघालेला असतो. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही सावी आता एवढी आनंदात असते. तिला आनंद ह्या गोष्टीचा झालेला असतो की जे काय घडलेलं आहे त्यामध्ये आपण आपला फायदा करून घ्यायचा आहे. या गिरिजाच्या नाकावर टिचून रुद्रच्या मागे गाडीवर बसून जायचं आहे असं तिच्या डोक्यात सुरू असतं. इकडे नागेश्वर याच गोष्टींचा विचार करत असतो की हे सगळं काय घडतंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने का घडलेल्या आहेत, काय होणार आहे नक्की, काय राडा झाला एनजीओ मध्ये, असं नागेश्वर इकडे बोलत असतो. आणि त्याच वेळेस घडतं असं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र सावी आणि रुद्र दोघंही घरी येतात. त्याच वेळी सावी ज्या पद्धतीने हे सगळं पाहत असते तेव्हा मात्र गिरिजाला तर धक्का बसलेला असतो आणि गिरिजा म्हणत असते की हे सगळं जे काही घडलेलं आहे याच्या मागे काय आहे आणि ह्या गोष्टी अशा पद्धतीने का घडलेत, काय अर्थ या सगळ्याचा, हा विचार गिरिजाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. गिरिजाला वाईट वाटत असतं, पण तेव्हा तिला आठवतं सावीने तिला म्हणालेली असते की बघ, तुझ्या समोर रुद्रला घेऊन मी जाणार आहे. आणि आता ही गोष्ट सावीच्या बाबतीतली जेव्हा गिरिजा ऐकते तेव्हा मात्र धक्का बसतो. गिरिजा म्हणत असते की हे सगळं काय घडतंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे आणि हे अशा पद्धतीने का घडतंय, हा एकच प्रश्न गिरिजाला पडलेला असतो. आणि गिरिजा मात्र म्हणत असते की नाही, या सगळ्याचा मार्ग शोधावाच लागणार आहे, कारण जेव्हा सावीला ठेवून गिरिजा गेलेली असते आणि आज पुन्हा तेच उलट घडलेलं असतं की सावी ही गाडीवरती रुद्रच्या बसून गेलेली आहे. गिरिजा आता विहिरीच्या जवळ येऊन बसलेली असते. तिच्या डोक्यातून या सगळ्या गोष्टी अजिबात का जात नसतात. तिला त्रास होत असतो. गिरिजाला जाणवत असतं की या सगळ्याचा अर्थ काय आहे आणि हे सगळं अशा पद्धतीने का होतंय, यामागे कोणाचा हेतू आहे आणि कोण काय करतंय, हा एकच प्रश्न पडलेला असतो. आणि गिरिजाला वाईट वाटत असतं. तेव्हा विशाखा तिथं पोहोचलेली असते आणि विशाखा तिथं आल्यानंतर विशाखा पाहते तर ती म्हणते की काय झालं गिरिजा, आज काय विहिरीत उडी वगैरे टाकायचा तर विचार नाहीये ना तुझा, असं ती गिरिजाला बोलते. गिरिजा रडायला लागते आणि डायरेक्ट येऊन मिठी मारते. तेव्हा गिरिजाला विशाखा विचारते, काय होतंय तुला, नक्की काय झालंय सांगशील का मला, असं विचारल्याबरोबर विशाखाला ती सांगू लागते की बघ ना, आज असं झालं, अगं एनजीओ मध्ये ना महत्वाचे पेपर आहेत ना, ते माझ्याकडून जळाले. तेव्हा विशाखा म्हणते, अगं काय सांगतेस, नक्की काय झालं मला सांग, एनजीओला आग बीग लागली नाही ना? तेव्हा ती म्हणते, अगं आपला तो छोटा नीलू आहे ना, त्याचा वाढदिवस आम्ही साजरा करत होतो, पण काय झालं अचानक ना, केक आणलेला होता आणि कॅन्डल लावायला मी गेले, तेव्हा कॅन्डल लावताना धक्का असा झाला की पाठीमागून मला धक्का लागला. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तिथं सावी होती आणि सावीचा पाठीमागून मला धक्का लागला आणि सावीचा धक्का लागला त्याचबरोबर तिथं जी आग आहे ती आग लागली आणि या सगळ्या गोष्टी घडल्या.
आता हे ऐकल्यानंतर इकडे विशाखा म्हणते, अगं तुझ्या लक्षात कसं येत नाहीये की हे सगळं कोणामुळं घडलंय, काय झालंय हे विसरलीस का तू? कारण तुझ्या लक्षातच आलेलं नाहीये हे सगळं करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती सावी आहे असं इकडे विशाखा सांगते. म्हणते, बघ ना तू, नेमकं तेच पेपर, म्हणजे त्याचं बॅकअप कोणाकडे? सावीकडे आहे. आणि ज्याचं बॅकअप आहे तेच पेपर कसे जळाले सांग बरं मला. म्हणजे एक गोष्ट विचार कर ना तू, काहीही झालं तरीही त्या पेपरचंच बॅकअप कसं होतं तिच्याकडे? म्हणजे तुला तोंडावर पाडण्यासाठी हा केलेला डाव आहे हे लक्षात आलं नाहीये का तुझ्या गिरिजा? अगं असं कसं तू विसरलीस? असं इकडे सावीच्या बाबतीत आता गिरिजाला विशाखा सांगू लागते. तेव्हा मात्र विशाखाने बरोबर अगदी व्यवस्थित पद्धतीने सावीचं जे काही डाव आहे, सावीचं जे विंग आहे ते गिरिजाच्या पुढे फोडलेलं आहे. गिरिजाच्या पण लक्षात येतं की नाही, अचानक आग कशी काय लागली, कारण एवढी मोठी आग लागणं ही साधी गोष्ट नव्हती. आणि एवढी मोठी आग लागण्यासारखं काहीच नव्हतं घडलेलं तिथं. तिथं तर एक साधी काडीची ठिणगी पडलेली होती आणि एवढा मोठा स्फोट कसं काय झाला? म्हणजेच याला कुठेतरी जबाबदार ही सावी आहे हे गिरिजाच्या लक्षात येतं, कारण ही सगळं करणारी सावी. मग मात्र विशाखाने सांगितले, इकडे गिरिजा आणि रुद्र आणि सावी दोघंही घरी पोचलेले असतात. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच सावी आणि आता रुद्र घरी गेलेले आहेत. सावी लॅपटॉप उघडते आणि दोघंही बॅकअप चेक करू लागतात. दोघंही बॅकअप चेक करत असतात. आणि गिरिजाला विशाखाने सांगितलेलं आहे, ती म्हणते तुझ्या लक्षात आलेलं नाहीये, तिनं हे सगळं जे काही केलेलं आहे ते मुद्दामहून केलेलं आहे. तुझ्या लक्षात आलेलं नाहीये गिरिजा, या सगळ्याचा अर्थ काय येते? अगं तुला तोंडावर पाडण्यासाठी तर एवढं सगळं केलंय असं आता गिरिजाला विशाखा सांगते. कारण रुद्र तिला म्हणालेला असतो की सगळं व्यवस्थित झालेलं होतं, पण आता तुम्ही हा सगळा गोंधळ घातलेला आहे आणि तुमच्यामुळं हे सगळं झालेलं आहे असं रुद्र तिला बोललेलं आहे. आणि या गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं. आणि मग आता सावी आणि रुद्र घरी आले, ते बॅकअप चेक करतायत. इकडे दादासाहेब मात्र त्याच गोष्टींचा विचार करत आहेत की काय झालंय नक्की आणि कशा पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत, हाच विचार चालू झालेला असतो. आणि मग मात्र इकडे ही विचारत असते की काय झालंय सांग, काय झालंय सांग. आणि मग आहे का, आणि तो अक्षरशः रुद्र उड्या मारायला लागतो आणि ते बॅकअप मिळालेलं असतं. आता मात्र बॅकअप तर मिळालेला आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर काही गोष्टींचा उलगडा होणं बाकी असतं. आणि मग मात्र आता दादासाहेब तिथे येतात आणि ते विचारू लागतात की काय झालंय, कशाबद्दल चाललंय हे सगळं, असं विचारलेलं असतं. आणि मग इकडे रुद्र सांगत असतो की एक प्रॉब्लेम झालेला होता. काय झालं होतं, NGO मध्ये ना एक प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामध्ये हे जे काय आहे तिथे आग लागली. दादासाहेब म्हणतात की काही प्रॉब्लेम तर नाहीये ना, सगळं नीट तर आहे ना? तेव्हा मात्र इकडे सांगायला सुरुवात करतो रुद्र, हो. मग रुद्र सांगत असतो की आग कोणामुळे लागली, पण सावी इतकी हुशार आहे की ती काय सांगूच देत नाहीये की नक्की काय झालेलं होतं. सावी म्हणत असते की नाही, ते ना एक छोटासा अपघात होता आणि असं ॲक्सिडेंटली होतं ना, असंच झालेलं, म्हणजे एवढं काय महत्त्वाचं असं नाहीये असं ती मुद्दाम सांगते. आणि मग गिरिजा तिथं होती आणि गिरिजेच्या हातून हे सगळं झालंय असं रुद्र सांगू लागतो. तेवढ्यातच गिरिजा तिथे येते आणि सावीला म्हणते, अगं असं काय करतेस, चूक तर चूक असते ना. आणि बरोबर बोलतायत ते सासूबाई, कारण माझ्याकडून चूक झालेली आहे, मी अशा पद्धतीने वागायलाच नको होतं. बघ ना, एक साधी गोष्ट लक्षात येते का, मी जर दुर्लक्ष केलं नसतं, वेंधळेपणा केला नसता तर आज ही वेळ आली नसती ना. म्हणजे माझा वेंधळेपणा इथे माझ्या अंगलट आलेला आहे असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे गिरिजा म्हणत असते की बरोबर आहे, आणि गिरिजाने स्वतःहून सांगितलेलं असतं. आणि आज कौतुक तर सावीचं झालंच पाहिजे, कारण सावी किती हुशार आहे, तिला लॅपटॉप वापरता येतो, तिला एवढ्या सगळ्या गोष्टी येतात, हे वारंवार सांगितलं जात असतं, गिरिजाला ऐकवलं जात असतं आणि सावीसुद्धा हेच सांगण्याचा प्रयत्न करत असते. आता मग गिरिजा म्हणते की रुद्र, माझ्या डोक्यात एक आयडिया आली, आपण ऑफिसच्या कामाची जी जबाबदारी आहे, म्हणजे डॉक्युमेंटची जी जबाबदारी आहे ती आपण सावीवरच देऊया. आणि हे बघ सावी, मी तुझ्यासाठी काय आणलंय, असं म्हणत ती म्हणते की तुला केशर पेढा आवडतो ना, आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी हा केशर पेढा घेऊन आलेले आहे असं गिरिजा इकडे सांगते. आणि सावी म्हणते, तुला कसं कळलं? गिरिजा म्हणते, कसं आहे माहिती आहे का, मी या घरची सून आहे आणि घरात कोणाला काय आवडतं नको या सगळ्या गोष्टी मला तर कळल्याच पाहिजेत ना, असं ती सगळ्यांच्या समोर सांगते. आणि मग मात्र आता सगळ्यांच्या समोर ती पेढा देते आणि तिला सांगते की हे घे सावी, हा पेढा,
हा स्पेशली तुझ्यासाठी आणलेला आहे. आणि रुद्र म्हणतो की खरंच गिरिजा, म्हणजे तुम्ही जे काय आज केलंय ना ते खरंच खूप मोठं आहे. म्हणजे अगदी सावीचं तुम्ही कौतुक करताय. आणि गिरिजा, तुमचं म्हणणंही मला पटतंय की सावीकडे ते जे कॅलिबर आहे त्याचा वापर आपल्याला करून घेता आला पाहिजे ना. मग आपल्याला या पद्धतीने अशा सगळ्या गोष्टी हँडल करता येतील. असं सगळं चाललेलं असतं. आणि मग मात्र आता सगळेजण पाहत आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. गिरिजा सगळ्यांच्या समोर पेढा देते आणि एवढंही सांगते की सावीला आपल्या NGO मध्ये जॉब मिळाला पाहिजे. आता हे ऐकल्यानंतर रुद्रला तर गिरिजाची आयडिया आवडलेली असते, पण नागेश्वरच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू होतो. नागेश्वर इथे येऊन म्हणू लागतो की सुनबाई, एक गोष्ट लक्षात ठेवा. त्या दिवशी पण तुम्ही ढोल वाजवत आला आणि तेव्हा तुम्ही आमच्याकडे नजर करून काय बोललात की या ढोल वाजवण्यामुळे घरातली निगेटिव्हिटी जाईल, हे सगळं तुम्ही बोललात. पण आत्ताही तुम्ही तेच केले. तुम्हाला माहिती आहे की ती सावी चिरंजीवांकडे ती कोणत्या भावनेने जात असते, तिच्या मनात काय चालू आहे, तिला चिरंजीवांना मिळवायचं आहे. आणि आज पण तुम्ही तिला NGO मध्ये कामाला ठेवायला सांगितलं. नाही, तुमच्या डोक्यात प्लॅन काय आहे नक्की? गिरिजा म्हणते, अहो काय बोलताय दादासाहेब हे? अहो मी असं काहीच विचार केलेला नाहीये. अहो असा काही प्लॅन वगैरे माझ्या डोक्यात नाहीये. आणि कशासाठी करू मी प्लॅन? गरज काय आहे ते प्लॅन वगैरे करण्याची? असं सगळ्यांनी तिथे ती सांगत असते. माझ्या लक्षातही आलेलं नाही. नागेश्वर मात्र तिला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा सुनबाई, तुम्हाला वाटत असेल की तुमचं जे काय चाललंय ते मला कळणार नाहीये, पण तुमच्यावर माझं बारीक लक्ष आहे. तेव्हा वासंती मात्र हे सगळं बोलणं ऐकत असते. वासंतीच्या लक्षात आलेलं असतं. ती म्हणत असते, काय चाललंय हे गिरिजा? अगं तू, म्हणजे गिरिजा म्हणते, आत्ता मला आबासाहेबांनी पण तोच प्रश्न विचारला आणि तुम्हीही तोच प्रश्न विचारताय. तेव्हा ती म्हणते की हे बघ, त्यांचा प्रश्न विचारण्याचा उद्देश वेगळा होता आणि माझा वेगळा. तेव्हा गिरिजा म्हणते की जे काय झालं त्याच्यामध्ये मला ना विशाखाने ही आयडिया दिली. इकडे आता सावी आणि त्याचबरोबर बोलत आहेत ते म्हणजे उर्वशी. उर्वशी म्हणत असते की तुला कळतंय का, तुला रुद्रची बायको बनून या घरात राहायचंय का नोकर बनून? तेव्हा सावी म्हणते की अगं तुला कळत नाहीये मावशी, उलट जास्तीत जास्त मला रुद्रच्या सोबत राहायला मिळालं तर आपलाच फायदा नाहीये का? आणि मी रुद्रच्या सोबत राहिली तर गोष्टी आपल्याच मनाप्रमाणे होणार आहेत. असा काय विचार करते तू? उलट त्या गिरिजाला आपल्याला त्याच्यापासून, म्हणजे तिथे जाऊन मग 1-4-5 वेळा गिरिजा कशी चुकीचे हे प्रूव्ह केलं की झालं, असं ती सांगायला सुरुवात करते. तेव्हा उर्वशी म्हणते, बरोबर आहे, पण तू एक गोष्ट विसरतेस, असं उर्वशीच तिला सांगत असते. इकडे उर्वशीच्या बाबतीतलं झाल्यानंतर आता वासंती आणि गिरिजा दोघीही बोलत असतात. वासंती म्हणते, पण या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट विसरतोय. तुझ्या लक्षात येते का? आपण ठरवलंय की या वाड्याच्या मालकिनीला, देवकीला आणि तिच्या मुलीला आपल्याला शोधायचं आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, हो, आताच आबासाहेबांनी मला सांगितलंय, पण आपल्याला हे सगळं खूप हुशारीने करावं लागणार आहे. उर्वशी म्हणते, बरोबर आहे तुझं सगळं सावी, पण तुला माहीत नाहीये पुरुषाच्या मनापर्यंत जाण्याचा मार्ग. कारण आज काय झालं तुझ्या लक्षात आलं का? तू एवढं सगळं केलं, पण त्या गिरिजाने हे सगळं स्वतःकडे घेतलं. उलट रुद्रचा राग सुद्धा तिच्यावरती नाहीये. अगदी हुशारीने तिने हे सगळं हँडल केलेलं आहे. आणि तू काय करत बसलेस? तुझ्या डोक्यात काय चाललंय हा विचार केलाच नाहीयेस ना तू, कारण तुझ्या डोक्यात या गोष्टी येणारच नाहीयेत. म्हणून तर हे सगळं बघ, तिने हुशारीने हे केलं आणि तुला सुद्धा तोंडावर पाडलेलं आहे. आता मात्र लक्षात येतं सावीच्या, आणि मग ती सावीला सांगते की बघ, तुला मी सांगितलं होतं काय करायचं आहे ते. कारण काहीही झालं तरीही तुला ही गोष्ट विसरून चालणार नाही की गिरिजा ही कशी आहे. आणि त्याचबरोबर गिरिजाच्या बाबतीत तुला आता हुशारी बाळगावी लागणार आहे. ती म्हणते की चालेल, बघ उद्याच मी सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवते आणि सगळ्यांचं मन जिंकते. उर्वशी म्हणते, ते कसं शक्य आहे? साधं तुला चहा करता येत नाही. एकदा तू गुळवणी करतेस तर एखाद्या वेळेस त्याचा काढा होतो. दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की रुद्र आणि गिरिजा बोलत असतात. रुद्र लॅपटॉप घेऊन बसलेला असतो. गिरिजा म्हणत असते की अहो रुद्र, बघा ना, सावीला इंग्लिश बोलता येतं, कॉम्प्युटर चालवता येतो, मला येतच नाहीये. रुद्र म्हणतो की का नाही येणार? म्हणजे सावीला तशी संधी मिळाली म्हणून ती शिकली, तुम्हाला संधी मिळाली नाहीये, पण ती संधी आत्ताही मिळू शकते. तेव्हा गिरिजा म्हणते, काय? तेव्हा रुद्र म्हणतो की हो, ती संधी आत्ताही मिळू शकते आणि तुम्ही आत्ताही लॅपटॉप कॉम्प्युटर चालवू शकता. गिरिजाला खूप छान वाटतं, म्हणजे आपण आत्ताही लॅपटॉप चालवायला शिकू शकतो. आणि रुद्र आता गिरिजाला लॅपटॉप कसा चालवायचा ते शिकवत आहे. आणि मग त्यानंतर दोघंही रोमॅन्टिक झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रुद्र बाहेर आलेला असतो आणि नेमकं दादासाहेब म्हणजे नागेश्वर आणि उर्वशी बोलत असतात. तो प्रभास गेला नसता तर आत्तापर्यंत आपल्याला कळालं असतं की नक्की ती वारसदार मुलगी कोण आहे.
पण आता हे सगळं अशा पद्धतीनं घडलेलं आहे, त्यामुळं त्या वारसदार मुलीचा शोध कशा पद्धतीनं घ्यायचा हे मला कळत नाही. तेवढ्यात रुद्र तिथे येतो आणि विचारू लागतो की कोण वारसदार मुलगी, तुम्ही कोणाबद्दल बोलताय, कोणत्या वारसदार मुलीबद्दल बोलताय, असं रुद्र विचारायला सुरुवात करतो. आता मात्र नागेश्वरचं तोंड बंद झालेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.